ॲक्च्युली काय आहे ना, मी आधी हिंदीत रोस्ट करायचे आणि मग मी ठरवलं की आता मला मराठीत रोस्ट करायचं आहे. तर मग मी काही मराठी रोस्टर्सला सर्च केलं आणि मग त्यांनी यांना अगोदर रोस्ट केलेलं होतं. तर मग मी त्यांचे अकाउंट जाऊन चेक केले इंस्टाग्रामवरती आणि ते मला पर्सनली चांगले नाही वाटले. खूप वल्गर होते, शिव्या होत्या त्याच्यामध्ये. तर मी म्हटलं की ठीक आहे, आपण यांना रोस्ट करू शकतो. आणि मग मी एकदम साधा सिम्पल भाषेमध्ये रोस्ट केलं त्यांना. आणि काही नाही, अरे एकदम नॉर्मल फनी व्हिडिओ होता तो. 7-7.5 मिनिटाचा व्हिडिओ असेल. 3 मुलींना रोस्ट केलं होतं. तर त्याच्यातल्या 2 मुली मला ज्या दिवशी रोस्ट झाला त्या दिवशी थोड्याफार बोलल्या, पण मग मी ते इग्नोर केलं. मी त्यांना काही एवढं हे नाही केलं, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एंटरटेन नाही केलं. त्यानंतर मग एक जी थेरगाव क्वीन होती तिने मला 8 दिवसानंतर खूप परेशान करायला सुरुवात केली. म्हणजे तिनं डायरेक्टली इंस्टाग्रामवरती माझे फोटोज लावले, त्याच्यावरती गच्चाळ लिहायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि तिचे जे काही फॉलोअर्स होते ते अगदी लहान लहान मुलं होते, म्हणजे 17-18, 15-16 वर्षांची पण म्हणता येईल, त्या काही तर त्याहूनही छोटे होते. हां, तर ते माझ्या डीएममध्ये येऊन मला शिव्या द्यायला लागले, आईला शिव्या द्यायला लागले. आणि इतक्या घाण शिव्या होत्या म्हणजे ते कोणी इमॅजिन पण नाही करू शकत. रेप थ्रेट द्यायला लागले खूप, म्हणजे ग्रुप क्रिएट करत होते गच्चाळ गच्चाळ नावाचे. आणि त्याच्यावरती दिवस रात्र माझे फोटो टाकायचे, ते घाण घाण लिहायचे. आणि मग त्यानंतर असं झालं की ते सहन होईना कुठे ना कुठेतरी. कारण ना, किती जरी केलं ना, की तुम्ही कितीही स्ट्रॉंग असलात ना, ह्या गोष्टी तुम्हाला कुठे ना कुठेतरी खचून टाकतात. आणि मग एक गोष्ट होती की मी जेव्हा रडायची किंवा मला जेव्हा असे कॉल यायचे इंस्टाग्रामवरती घाणेरडे, किंवा ते लोक मला तिकडून शिव्या द्यायचे, तर आई पप्पा बाजूला बसून मला सांगायचे की शांत राहा, शांत राहा, काही होत नाही, आम्ही आहे तुझ्यासोबत. नाहीच काही झालं तर आपण काय करू शकणार आहेत सांग म्हणे तू. आपण जाऊन त्यांना मारू शकतो का? ह्या लोकांची आयडेंटिटी आहे का? नाही आहे. तू शांत राहा फक्त. मग मी शांत राहण्याचा निर्णय घेतला. आणि मग मी ना, जसं जसं त्यांना कॉल येत होते, मला कॉल येत होते, तसं तसं मग मी ते लिहित होते. आणि मग मी ते स्क्रीनशॉट घेत होते. आणि मग मी त्यानंतर ती जी काही पूर्ण 2-3 दिवसाचा जो काही ट्रॉमा होता तो सगळा लिहून काढला. आणि मग ते एक रिप्लाय व्हिडिओमध्ये मी ते प्रेझेंट केलं आणि ते लोकांना खूप आवडलं. आणि मग अशी ती कॉन्ट्रोवर्सी होती. आणि ज्या दिवशी माझा व्हिडिओ पडला त्यानंतर मग सगळंच बंद झालं त्यांचं मला कॉल वगैरे कधीच नाही आला परत. तू जेवढ्या सहजतेने सगळ्या गोष्टी सांगितल्या, खरं तर ते एवढं सहज नाही झालेलं. आणि खरं सांगू का तुला योगेश, मला मुळात या विषयावरती बोलायचंच नव्हतं. कारण ना, काय माहिती का, की एक कुठल्या पण मुलीच्या आयुष्यामध्ये रेप थ्रेट येणं, ते पण तुमच्यापेक्षा लहान वयाची मुलं जे आहेत, खूप लहान वयाने, म्हणजे माझ्यापेक्षा अगदी एका जनरेशनचा गॅप म्हणू शकतोस तू त्याच्यामध्ये, की ते 12-13 वर्षांचे. आणि वयाचं मर्यादा नाही आहे, बोलण्याची मर्यादा नाही आहे, काहीही बोलणार, तुम्हाला व्हिडिओ कॉल करणार, तुम्हाला घाणेरडे इमेजेस सेंड करणार. आणि मग ह्या गोष्टी ना कुठे ना कुठेतरी तुम्हाला खूप दुःख देऊन जातात. हां, आणि मी लिटरली तुला सांगते की आता जरी मी कुठे जरी शांतपणे बसले आणि ह्या गोष्टी मला फ्लॅशबॅक झाल्या ना, तर मग मी एकदम अशी थोडीशी झोन आउट होऊन जाते. एक्झॅक्टली. मग मी ना थोडंसं माझं मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करते, कारण खूप खूप घाणेरड्या लेवलच्या गोष्टी होत्या त्या. पण एक गोष्ट खूप चांगली आहे की ह्या पूर्ण जर्नीमध्ये आई पप्पा खूप स्ट्रॉंगली उभे होते. आणि त्रास फक्त मला नाही झाला रे, आईलाही झाला. कारण विनाकारण तिला ड्रॅग करण्यात आलं ह्याच्यामध्ये, तिला गच्चाळ बोलण्यात आलं. आणि मग ते कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टी वाईट वाटतात. विशेष म्हणजे ही गोष्ट जर एखाद्या मुलासोबतही झाली असती, इव्हन माझ्यासोबतही झाली असते, तर माझ्या घरच्यांनी सगळं बंद करायला लावलं असतं. आणि मी खरंच तर तुझ्या आईवडिलांचं खरंच मनापासून थँक्यू म्हणतो, कारण आजही ते तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि म्हणूनच तुला आज इतक्या मुलींना इन्स्पायर करता येते. तर त्यांच्यासाठी जर तुला काही मेसेज द्यायचा असेल मम्मी पप्पांसाठी पब्लिकली, तर काय असेल? ॲक्च्युली मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. पर्सनली आपण कधी आईवडिलांजवळ जाऊन असं म्हणत नाही की थँक्यू फॉर दिस, थँक्यू फॉर दॅट. मला ह्या व्हिडिओ थ्रू त्यांना सांगायचं की थँक्यू. मला खरं सांगायचं झालं की मला ते बाकीच्या मुलांसारखी किंवा मुलींसारखी स्ट्रगल स्टोरी नाही सांगायची आहे. पण खरं आहे की आजपर्यंत आयुष्यात तुम्ही मला कधीच काही कमी पडू दिलेलं नाही आहे. आणि हे जे काही आहे किंवा मी जी काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे. थँक्यू सो मच की तुम्ही एवढं स्ट्रॉंगली माझ्यासोबत आहात आणि कायम असेच माझ्यासोबत राहा. आणि आय लव्ह यू सो मच.